चला तर आज आपण बनवूया नवीन प्रकारे पालकाची भाजी। त्यासाठी तेलामध्ये जिरे, मोहरी, साबूत धने, शेंगदाणे, लसूण तसेच सुक्या मिरच्या हे सर्व छानपैकी तेलात परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर हा मसाला मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये जिरे, मोहरी, बारीक चिरलेली पालक, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे व त्यामध्ये नंतर हळद टाकून हे छानपैकी परतवून घ्यायचे आहे। भाजी छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद तसेच लाल तिखट टाकायचे आहे व छानपैकी बारीक केलेला मसाला त्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून पुन्हा भाजी एकदा छानपैकी परतवून घ्यायची आहे। त्यानंतर भाजीमध्ये गरम पाणी टाकायचे आहे आणि भाजीवरती 5 मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची आहे।